जिथे आपण स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस करतो ना, तिथे मिसअंडरस्टँडिंग ही फार कमी होते. कारण कम्युनिकेशन मध्ये क्लॅरिटी असते, शब्दांमध्ये क्लॅरिटी असते, शब्दांमध्ये वजन असतं. आणि जेव्हा आपण आपल्या शब्दांना व्हॅल्यू देतो ना, तेव्हा इतर लोक सुद्धा आपल्या शब्दाला व्हॅल्यू देत असतात. स्वतःला एक्सप्रेस करणे म्हणजे असं नाही की शब्दांचा भडीमार करणे, एकावर एक बोलणे, स्वतःला खूप एक्सप्लेन करणे किंवा कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करणे. कमी बोलणे पण सटीक बोलणे. कधी कधी माहितीये का, शब्दांची सुद्धा आवश्यकता पडत नाही, तरी सुद्धा आपण स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने शब्दांच्या शिवायही आपण स्वतःला चांगल्या पद्धतीने व्यक्त करू शकतो. कधी आपले हावभाव आपल्याला एक्सप्रेस करत असतात, कधी आपली एक स्माइल खूप छान पद्धतीने आपल्याला व्यक्त करत असते, कधी आपला टॅलेंट आपल्याला पॉवरफुली व्यक्त करत असतो, एक्सप्रेस करत असतो, कधी आपला राग व्यक्त होतो, कधी आपलं प्रेम व्यक्त होतं. शब्दांची गरज पडत नाही, इतकं पॉवरफुली आपल्याला आपलं टॅलेंट एक्सप्रेस करत असतं. एक्सप्रेस होणं महत्वाचं आहे चांगल्या पद्धतीने. मग ते शब्दांनी असो, हावभावानी असो, ते सायलेंटनी असो की एक स्माइलनी असो.